Start the match. पहिला चेंडू दंडित करतायत पंच. व्हाईट बॉल. संघाचं खातं नक्कीच व्हाईट बॉलने उघडलं जात आहे. सौरभ आणि निखिल पाटील. आणि त्यांच्या माध्यमातून पहिलं षटक नक्कीच महत्त्वाचं आहे. मारला फटका, आत्मघाती फटका पाहायला मिळतो आहे. पहिल्या विकेटचं पतन नक्कीच व्हायला पाहायला मिळते. सौरभ बाद होत आहेत. चला नवीन बॅटर लवकर पाठवायचं आहे. नवीन बॅटर नक्कीच ज्याला सामनावीराचा पुरस्कार मिळाला, दोन्ही बॅटर नक्कीच पाहायला मिळत आहेत. निखिल पाटील आणि हर्षित. मोठी जबाबदारी आहे. पहिल्या विकेटचं पतन नक्कीच होत आहे. पुन्हा एकदा बॉलर अनिकेत तयार. एक धाव नक्कीच मिळती आहे. स्ट्राईकला ते निखिल पाटील. पुन्हा एकदा एकेरी धाव मिळती आहे. 3 चेंडू 3 धावा. पुन्हा एकदा पंच दंडित करतायत. व्हाईट बॉल. धावसंख्या वाढली ती 4 धावांवरती. सुसंधी आहे या ठिकाणी. बॅटर आउट. निखिल पाटील बाद होत आहेत. महत्वाचा गडी बाद होतोय. दुसऱ्या विकेटचं पतन. पहिल्या षटकातील अजूनही 2 चेंडू शिल्लक. बॅट्समन नेम प्लीज. सँडी. पहिल्या षटकातील शेवटचा आणि अंतिम चेंडू. लास्ट टू गो.
स्टेप आउटून खेळायचा प्रयत्न. षटक क्रमांक पहिलं संपुष्टात येतं आणि धावसंख्या होती ती 1 षटकाच्या समाप्तीनंतर 2 गड्यांच्या मोबदल्यात 5 धावा. टीम मीटिंग केली जाती आहे. पर्यायी गोलंदाज दुसरा कोड पत्तू. सुरेख लेग साईडच्या मारलेला फटका 6 धावा. आणि या ठिकाणी फलंदाज बाद होतोय. विकेटचं पतन. दडपण आणि दडपण डू ऑर डाय मॅच नक्कीच पाहायला मिळतीये. लेट खेळलेला फटका थेट गेलाय क्षेत्ररक्षक हातामध्ये. तिसऱ्या विकेटचं पतन नक्कीच पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा पॉइंटच्या दिशेने चेंडू. धावसंख्या होती ती 7. एका धावसंख्या वाढली आहे. दुसऱ्या षटकातील अजूनही 2 चेंडू शिल्लक. काय शेवटच्या क्षणी हातात पडलाय चेंडू आणि घेतलाय कॅच. आकाश घाडेकवर यांच्या हातामध्ये विसावलाय. विकेटचं पतन नक्कीच होत आहे. नवीन बॅटर मनीष. मारला फटका सुरेख. या ठिकाणी क्षेत्ररक्षण सुरेख होतं. एक धाव नक्कीच मिळती आहे. षटक क्रमांक दुसरं संपुष्टात येतं आणि धावसंख्या होत्या त्या 9 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. उर्वरित 12 चेंडूमध्ये धावसंख्या नक्कीच आकार द्यावा लागेल. 9 रन्स लॉस ऑफ 4 विकेट्स. उर्वरित 12 चेंडू. नवीन गोलंदाज नक्कीच पाहायला मिळतोय. ज्याला सामनावीराचा पुरस्कार मिळाला. अगोदरच्या सामन्यामध्ये वैयक्तिक 12 धावा ज्याने कुठल्या तोच रमजान.
सकाळपासून आत्तापर्यंत 7 चौकार नक्कीच पाहायला मिळाले आहेत. टाकलेला चेंडू वेगामध्ये पाहायला मिळाला आहे. मनीष उर्फ बबडी एका धावेने धावसंख्या हॅलो एका धावेने धावसंख्या नक्कीच वाढते. हॅलो टाकलेला चेंडू सुरेख होता. बबडी बाद होतोय. हॅलो 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 बॅटर नेम प्लीज. सुजित. टाकलेला चेंडू सुरेख या ठिकाणी पाहायला मिळालाय. नो बॉल आहे. विकेटची सुसंधी होती. कीपरच्या माध्यमातून केलेला बदलाव नक्कीच पाहायला मिळालाय. संधी आणि संधी पुन्हा येत नाही. अकरा धावांच्या माध्यमातून 5 गडी बाद झाली आहेत. 11 रन्स. 5 गडी बाद झालेत 11 धावांवरती. अजूनही या षटकातील 4 चेंडू शिल्लक. टाकला चेंडू पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. सुसंधी आहे या ठिकाणी धावचीची आणि या ठिकाणी फलंदाज बाद होतोय. कैलास यांचं कौतुक करावं लागेल. बॉल कलेक्ट केलाय. 6व्या विकेटचं पतन नक्कीच होतंय. नक्कीच नवीन बॅटर अमर संघनायक. चला स्पीडअप करायचं. टीम मीटिंग कमी करा. धावसंख्या स्थिरावली 11 धावांवरती. 6व्या विकेटचं पतन नक्कीच पाहायला मिळतंय. 11. सहा विकेट गेले. 6. तिसऱ्या षटकातील अजूनही 3 चेंडू शिल्लक. हर्षित यांच्यावरती जबाबदारी आहे. टाकलेला चेंडू ब्लॉक होलमध्ये पाहायला मिळतोय. 12 धावा बोर्डवर पाहायला मिळाल्यात.
स्टेप वाढून खेळायचा प्रयत्न आणि नक्कीच या ठिकाणी दोन धावा नक्कीच पाहायला मिळत आहेत. दोन धावा. दोन धावाने धावसंख्या नक्कीच वाढली आहे आणि या षटकातील शेवटचा आणि अंतिम चेंडू 14 धावा. टाकलेला चेंडू, टाकलेला चेंडू. हॅलो हॅलो. विकेटचं पतन होत आहे. 7वा गडी बाद होतोय. हॅलो. नक्कीच शेवटचा गडी पाहायला मिळतोय. 7 गड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या झाली ती 15. निर्णायक शेवटचे 6 चेंडू. गोलंदाज आहे कैलाश. 15 धावा. सात गड्यांच्या मोबदल्यात 15 धावा बोर्डवर पाहायला मिळत आहेत. शेवटचं आणि निर्णायक हाणामारीचं षटक. संघ कर्णधार अमर आणि सचिन. नक्कीच पंच दंडित करतायत. नो बॉल. धावसंख्या अखेरी धावेने वाढती आहे 16. शेवटच्या क्षणी टाकलेली बॅट आणि नक्कीच एक धाव पाहायला मिळती आहे. धावसंख्या होती ती 17. 17 लॉस ऑफ 7 विकेट्स. हलका चेंडू टाकलाय. एक धाव नक्कीच पाहायला मिळती आहे. 18 धावा. अजूनही 4 चेंडू शिल्लक शेवटच्या षटकातील. एकदा एकेरीचा सुरेख फटका अमर यांच्या बॅटमधनं येतोय. संपूर्ण धुरा आपल्या हातात घेतले. 4 चेंडूमध्ये 3 धावा बनवल्यात. 19 धावा ऑन द बोर्ड. शेवटचे निर्णायक 3 चेंडू. पुन्हा एकदा एकेरीचा सुरेख फटका. 20 धावा बोर्डवर पाहायला मिळाल्यात. सात गड्यांच्या मोबदल्यात 20 धावा. निर्णायक 2 चेंडू. काय चेंडू कापलाय. सुरेख गोलंदाजी.
शेवटचा आणि अंतिम चेंडू पाहूया. डॉट येतोय की मोठा प्रहार नक्कीच करायचा अमर प्रयत्न करतोय. 20 धावा पाहायला मिळत आहेत. 2020. या ठिकाणी क्रीडानगरीमध्ये नक्कीच राजनदादा गावडे यांचं आगमन होत आहे. KP9 चषक पर्व 10व राजनदादा गावडे यांचं आगमन KP9 चषकाच्या अंतर्गत त्यांचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत. एक धाव नक्कीच मिळाली आहे. धावसंख्या झाली ती 21. जिंकायला हव्यात त्या 24 चेंडूमध्ये 22 धावांचं लक्ष. पहिला चेंडू शेवटच्या क्षणी टाकलेला चेंडू नक्कीच पहिल्या विकेटचं पतन नक्कीच होत आहे. शेवटच्या निर्णायक क्षणी झालेला बॅटर आउट. रमझान हर्षित शेट्टी यांच्या पहिल्या चेंडूवरती पहिला गडी बाद झालाय. नवीन बॅटर नक्कीच पाहायला मिळतोय लखानी. चांगली गोलंदाजी केली हर्षित यांनी. पहिला चेंडू नक्कीच ऑफ स्पिन टाकलाय. बॅकफुटला जाऊन रमजान खेळायचा प्रयत्न करत होते परंतु त्रिफळाचित नक्कीच झाले आहेत. पुन्हा एकदा पंच दंडित करतायत. व्हाईट बॉल. मारला फटका सुरेख. एक धाव नक्कीच मिळती आहे.
धावसंख्या होते ती 2. 2 चेंडू 2 धावा. काय चेंडू टाकलाय, टॉस झालाय. चला, पंचांचा निर्णय हा अंतिम असेल. निर्धाव चेंडू नक्कीच पाहायला मिळतोय. 3 चेंडू 2 धावा नक्कीच बोर्डवर पाहायला मिळाल्या आहेत. मारलेला फटका पुन्हा एकदा या ठिकाणी पाहायला मिळतोय. अटीतटीची लढत शेवटच्या चेंडूपर्यंत नक्कीच रंगेल. जॉय 11 ठाणा विरुद्ध कैलासवासी गुरुनाथ आरंदेकर स्मृती भांडूप. डू ऑर डाय मॅच आहे. जो जिंकेल तो नक्कीच पात्र ठरेल अंतिम 3 संघामध्ये. संजय लखानी विरुद्ध मंदार, दोघे बॅटर नक्कीच महत्वाचे आहेत. आणि लखानी बाद होत आहेत. दुसरा धक्का बसतोय. महत्वाचा गडी बाद झालाय. नवीन बॅटर आकाश उर्फ पिट्या. 5 चेंडू झाले आहेत. धावसंख्या स्थिरावली आहे. 2 गडी बाद 2 धावा. या षटकातील शेवटचा आणि अंतिम चेंडू. 1 टू गो. व्यूहरचना आखली जाते. अमर काहीतरी निखिल यांना कान मंत्र देत आहेत. चला, स्पीडअप करायचं मित्रांनो. पहिल्या षटकातील शेवटचा अंतिम चेंडू. व्हाईट बॉल. तिसरा धक्का बसतोय. बॅटर आउट. बॉल काउंट, रन काउंट, विकेट काउंट. धावसंख्या झाली ती 3. 3 गड्यांच्या मोबदल्यात. षटक क्रमांक पहिलं संपुष्टात येत आहे. कैलासवासी गुरुनाथ आरंदेकर स्मृती भांडूप संघाची दारुण अवस्था नक्कीच पाहायला मिळते आहे. 3 धावा बोर्डवर पाहायला मिळाल्यात. बॉलर्स नेम प्लीज. नवीन गोलंदाज सुचित. 3 धावा. षटक क्रमांक पहिलं संपुष्टात आलाय. 3 गड्यांच्या मोबदल्यात 3 धावा ऑन द बोर्ड. अठरा चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता. कंपल्सरी चेसच्या माध्यमातून. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. धावसंख्या नक्कीच वाढली आहे. 4 धावा.
अटीतटीची लढत नक्कीच पाहायला मिळेल. पुन्हा एकदा शेवटच्या क्षणी खेळलेला फटका. मंदार यांचं कौतुक नक्कीच करावं लागेल. धावसंख्या होती ती 5. 3 गड्यांच्या मोबदल्यात शेवटच्या क्षणी खेळलेला फटका. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू जातो आहे. धावसंख्या स्थिरावती आहे 5 धावांवरती. नक्कीच डावी एसटी वाकवली आहे. 4थ्या विकेटचं पतन होत आहे. टेन्शन आणि टेन्शन नक्कीच पाहायला मिळालंय. 4थ्या विकेटचं पतन मंदार यांच्या माध्यमातून पाहायला मिळालंय. धावसंख्या नक्कीच स्थिरावली आहे 5 धावांवरती. दुसऱ्या षटकातील अजूनही 3 चेंडू शिल्लक. नवीन बॅटर पत्तू. धावा कराव्या लागतील, जमाव्या लागतील. दोन्ही बॅटर नक्की संयमी फलंदाजी करावी लागेल. स्वर्गीय गुरुनाथ आरोंदेकर स्मृती भांडू बॅकफुटला संघ पाहायला मिळतोय. क्रिकेटमध्ये अनिश्चितता खेळ नक्कीच पाहायला मिळालाय. पुन्हा एकदा अवांतर चेंडू, व्हाईट बॉल. धावसंख्या होती ती 6. मारला फटका सुरेख. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. नक्कीच पंच दंडित करतायत. व्हाईट बॉल. धावसंख्या झाली ती 7. 7 धावा, 7 रन्स, लॉस ऑफ 4 विकेट्स. नक्कीच या षटकात अजून 2 चेंडू शिल्लक. शेवटच्या क्षणी खेळलेला फटका, सुरेख बॅटिंग. पत्तू यांचं कौतुक नक्कीच करावं लागेल. एकेरी धावेने धावसंख्या नक्कीच वाढतीये. 8 धावा. शेवटच्या क्षणी ऑफ स्विंग सुरेख होता. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्थिरावली 8 धावांवरती. 4 गड्यांच्या मोबदल्यात उर्वरित 12 चेंडूमध्ये 8 धावा बोर्डवर पाहायला मिळत आहेत. 12 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. 12-14. विकास कांबळे उर्फ छकुला बॅटिंग करावी लागेल. दोन्ही बॅटर स्थिरावले तर नक्कीच सामना सहज जिंकू शकेल. गोलंदाज आहे अमर. 12 चेंडू, 14 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा समीकरण बदललंय.
12 चेंडू 13 धावांची आवश्यकता. शेवटच्या क्षणी खेळलेला फटका. धावसंख्या झाली ती 10. मारला फटका सुरेख या ठिकाणी पाहायला मिळतोय. एक गचाळ फेक आणि एक धाव नक्कीच पाहायला मिळते आहे. धावसंख्या होती ती 11. 4 गड्यांच्या मोबदल्यात. दहा चेंडू 11 धावांची आवश्यकता. कंपल्सरी चेसच्या माध्यमातून. एकदा निर्धाव चेंडू येतोय. समीकरण बदलत आहे. 9 चेंडू 11 धावांची आवश्यकता. सुरेख मारलं स्वीपचा फटका. एक धाव नक्कीच पाहायला मिळते आहे. धावसंख्या होती ती 12. या षटकातील अजूनही 2 चेंडू शिल्लक. धावसंख्या झाली ती 12 धावा. 8 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. गोशांकी क्षेत्रातील एक धाव. सात चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. मारला फटका सुरेख या ठिकाणी पाहायला मिळतोय. एक धाव नक्कीच मिळती आहे. समीकरण बदलत आहे. 6 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. शेवटचा निर्णायक षटक टाकण्यासाठी येतोय निखिल पाटील. 6 चेंडू 8 धावा. शेवटचा निर्णायक 6 चेंडू टाकण्यासाठी येतोय तो निखिल पाटील. नक्कीच पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार पाहायला मिळतोय. 2 धावा. धावसंख्या झाली ती 16.
5 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता कंपल्सरी चेसच्या माध्यमातून. डॉट बॉल येतोय. नवीन बॅटर नक्की सुजित पाहायला मिळतोय. समीकरण बदललंय. 4 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. अटीतटीची लढत नक्कीच पाहायला मिळतीये. टाकलं चेंडू. पुन्हा एकदा समीकरण बदललंय. 4 चेंडू 5 धावांची आवश्यकता कंपल्सरी चेसच्या माध्यमातून. समीकरण पुन्हा एकदा बदललं जात आहे. 4 चेंडू आणि 4 धावांची 4 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. मॅच होती कुठे, आली कुठे आणि चालली आहे कुठे. 4 चेंडू 4 धावा. तीन चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता कंपल्सरी चेसच्या माध्यमातून. तीन चेंडू 3 धावा. मॅच होती कुठे, चालली आहे कुठे आहे. नक्कीच पद्दू धावचित होत आहेत. नक्कीच सर्वस्वी आणि नक्कीच अनिकेत उर्फ बुड्डा. 2 चेंडू 3 धावांची आवश्यकता कंपल्सरी चेसच्या माध्यमातून. मॅच होती कुठे, आली कुठे, चालली कुठे आहे. 6 गडी बाद झाल्यात. हा चेंडू सामन्यामध्ये रोमहर्षकता नक्कीच महत्वाची मॅच आहे. दोन चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता. हॅलो, हा मॅच सामन्याचा मॅच बॉल असू शकतो.
नक्कीच अनिकेत उर्फ बुड्डा. शांतता पाहायला मिळती आहे. कान मंत्र दिले जात आहेत. पाठीराखे सांगतायत कमॉन अनिकेत तू करू शकतो. चला बाहेरून कोणी खेळाडूने बोलू नका. अटीतटीची नक्कीच पाहायला मिळती आहे. चला बाहेरून अनिकेत सुद्धा डिस्टर्ब होत आहे. कोणी बाहेर पाठीराखे जे आहेत शांतता राखायची आहे. नक्कीच वाईट बॉल. बॅटर आउट. समीकरण बदललंय. कंपल्सरी चेसच्या माध्यमातून एक चेंडू आणि धाव्या हव्या 2. जिंकेल कोण? भांडूप की ठाणा? आणि शेवटचा आणि अंतिम चेंडू. धावसंख्या नक्की स्थिरावली आहे. 20 धावांवरती 7 गड्याचं पतन होत आहे. एक चेंडू. धाव्या हव्या त्या 2. जिंकेल कोण? ठाणा की भांडूप? चला सायलेन्स प्लीज. बाकी प्रेक्षक संपूर्ण शांत राहायचं आहे. पाठीराखे सुद्धा. नवीन बॅटर कैलास नक्कीच पाहायला मिळतोय. नॉन स्ट्राईकवर आहेत ते सुजित. बॉलिंग मार्कवर आहेत ते निखिल पाटील. कान मंत्र बहुतेक सर्व खेळाडू देत आहेत कशा पद्धतीने खेळला पाहिजे चेंडू. 2 दिवसाच्या संपूर्ण मॅचमध्ये नक्कीच शेवटच्या चेंडूपर्यंत सामना आला. ही मॅच नक्कीच पाहायला मिळती आहे. आणि या ठिकाणी पाहायला मिळालाय काय जज केलाय. सामना जर आवडला असेल तर जोरदार टाळ्या दोन्ही संघासाठी नक्कीच झाल्या पाहिजेत. एक चेंडू एका धावेची आवश्यकता. मॅच होती कुठे, आली कुठे, चालली आहे कुठे? दोन्ही संघासाठी या ठिकाणी KP9 चषक 2025. चला बॅरिकेडवरचे हात काढायचे. काळ्या पडद्यापासून लांब राहायचंय. वादग्रस्त निर्णय होणार नाही याची खबरदारी घ्या. एक चेंडू एका धावेची आवश्यकता. पडद्यावरचे हात काढायचे प्लीज. क्रीडा रसिकांना विनंती आहे बॅरिकेड्सवरचे हात काढा. बांबूवरचे हात सोडायचे आहेत. काळ्या पडद्यापासून थोडंसं लांब राहा. शेवटची धाव पाहिजे आहे कंपल्सरी चेसच्या माध्यमातून. एका चेंडूवरती एक धाव कुठल्याही परिस्थितीत करावी लागेल. कोण जिंकतंय? भांडूप की ठाणा? दोन्ही बॅटरवरती आणि गोलंदाजावरती निखिल पाटील यांच्यावरती सुद्धा दडपण आहे. मॅच होती कुठे, चालली कुठेच आणि जिंकतोय कोण नक्कीच पाहावं लागेल.
चेंडू खेळलाय, धावची व्हायची संधी आणि या ठिकाणी पाहायला मिळतोय बॅटर आउट. शेवटच्या क्षणी निर्णायक थ्रो पाहायला मिळाला. कैलास यांनी शेवटच्या क्षणी जर सूर मारला असता तर नक्कीच एक धाव झाली असती. चांगली मॅच पाहायला मिळाली.